लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता अद्वैतने खूप मोठा निर्णय घेत कलाला त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. परंतु तिथे कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि त्यामुळेच खूप मोठा तमाशा होणार असतो आणि तिथे कला खूप मोठा निर्णय घेणार असते, म्हणजेच ती चांदेकरांचे घर सोडणार असते. परंतु यामध्ये मात्र नैना आणि रोहिणी या मात्र खूप खुश असतात. तर आता अद्वैत कलाला त्याच्या प्रेमाची कबुली कशी देणार व कलाला कोणता गैरसमज होणार आणि कला चांदेकरांचं घर का सोडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे मालिकेमध्ये अद्वैत हा रूममध्ये बसलेला असतो आणि इतक्यातच तिथे कला आलेली असते. त्यानंतर अद्वैत उठतो आणि पुढे जातो, परंतु लगेचच कला तेथून निघून जाते. तिथे अद्वैत म्हणत असतो की कला, आजपासून आपण आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करूयात. परंतु तिथे कला नसते आणि तिथे नैना आलेली असते व नैना गुपचूप मागून हे सर्व काही ऐकत असते आणि अद्वैतला वाटत असतं की तो कलाशीच बोलतोय. अद्वैत म्हणत असतो की आज आपण आपल्या परिवाराला दाखवून देऊयात की आपण दोघं एक आदर्श जोडी आहोत, ज्या जोडीला देवाने स्वतः बनवलं आहे. तेव्हा तिथे नैना खूप रडत असते आणि ती म्हणत असते की म्हणजे ती स्वतःशीच म्हणत असते, नाही अद्वैत, तू मला सोडून कोणाच्याच प्रेमामध्ये पडू शकत नाहीस आणि तू कोणाचाही होऊ शकत नाहीस, असं म्हणून नैना तेथून निघून जाते. परत अद्वैत मागे वळून पाहतो तर तेथे कोणीही नसते. परंतु हे सर्व चालू असताना खूप मोठा घोळ झालेला असतो. अद्वैत नैनाला बोलताना कलाने ऐकलेलं असतं. कलाला वाटत असतो अद्वैत हा नैनाला बोलत आहे आणि अद्वैत नैनाला प्रेमाची कबुली देत आहे. परंतु कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि ती बाहेर येऊन खूप रडत असते. तर इकडे अद्वैत स्वतःशीच म्हणत असतो की कला, मी आजपर्यंत तुझा चेहरा न पाहण्याचं ठरवत होतो, परंतु मला आता तुझा चेहरा पाहिल्याशिवाय करमतच नाही. तर इकडे कलाचा गैरसमज झाल्यामध्ये ती तिच्या रूममध्ये जाऊन खूप रडत असते आणि ती म्हणत असते की माझं अद्वैतवरती खूप प्रेम आहे, परंतु त्या अद्वैतला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि तो खुशाल नैनाताईला काहीही बोलत होता आणि तो नैनाताईसोबत राहण्याचं बोलत होता. आत्ता मी इथे अजिबात राहणार नाही. तर इकडे नैनाला सत्य माहीत असतं आणि नैनासुद्धा खूप रडत असते. ती स्वतःशीच म्हणत असते की लग्नाआधी अद्वैत माझ्यासोबत किती खुश होता, माझ्यावरती खूप प्रेम करत होता, परंतु या कलाने तर माझ्या अद्वैतला माझ्यापासून दूरच केलंय आणि आता अद्वैतसुद्धा कलाच्या प्रेमामध्ये पडला आहे. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये. अद्वैतसुद्धा कलाला आता जवळ घेत आहे आणि सगळे चांदेकरसुद्धा कलाचेच लाड पुरवत असतात आणि सर्व मान तिलाच देत असतात. माझी इथे काहीच किंमत नाहीये आणि आता तर सगळे घरचे कलाला मालकीण बनवायला निघाले आहेत. सगळ्यांच्या नजरेत ती चांदेकरांच्या येथील मोठी सून आहे आणि मी खूप महामूर्ख मुलगी, मी स्वतःच्या हातानेच माझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं, असं म्हणून नैना रडत असते. तर इकडे रजनी सरोजला विचारत असते की सरोज वहिनी, कला कुठे दिसत नाही. तेव्हा सरोज म्हणते, तू मला का विचारत आहेस. तिथे सोहमी म्हणत असतो, आई, अद्वैत दादाही कोठे दिसत नाहीये. तेव्हा तिथे सरोजची मनस्थिती चांगली नसते आणि ती म्हणते, तुम्ही दोघेजण मला प्रश्न का विचारत आहात. तुम्ही स्वतः बघा ना, ते दोघेजण कुठे आहेत. इतक्यातच तिथे अद्वैत येतो आणि तो आबांना म्हणतो, आबा, मी कसा दिसत आहे. मी तुमच्या सुनेला शोभेल असं तर दिसतोय ना. तेव्हा तिथे सरोज विचार करते, या अद्वैतला काय झालंय, याचं डोकं बिकं फिरलंय का. हा अद्वैत तर आता मला विसरून सारखं कला आणि कलाच करतोय. तेव्हा तिथे आबा म्हणतात, अद्वैत, तुझ्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो बघून असं लक्षात येतंय की तुझ्या आणि कलामध्ये जे भांडणं होती, जे गैरसमज होते, ते आता संपले आहेत वाटतं. तर अद्वैत आणि कलाच्या रोजच्या भांडणामुळे कला ही थोडीशी नाराज झालेली असते आणि अद्वैत तिला समजवण्यासाठी गेलेला असतो, परंतु तिथे कला
नसतेच आणि अद्वैतचं सर्व बोलणं हे नैनानं ऐकलेलं असतं आणि अद्वैत सर्वांना सांगत असतो की मी कलाला राजी केलं आहे आणि आमच्यातील भांडण मिटलं आहे. परंतु तिथे नैना विचार करत असते की अद्वैतला वाटतंय त्याने सर्व कलाला बोलवून त्याच्या प्रेमाची कबुली म्हणजेच कलासोबत राहण्याचं तिला सांगितलं आहे, परंतु कला तर तिथे नव्हतीच. हे सर्व तर मी ऐकलेलं आहे. तर तिथे प्रदीप अद्वैतला म्हणत असतो की बरं झालं तुमच्या दोघांमधील वादविवाद तरी नीट झाले. तेव्हा तिथे सोहम म्हणतो अद्वैत दादा ते सगळं जाऊ दे, परंतु कला वहिनी कोठे आहे? इतक्यातच तिथे कला येते, परंतु कलाच्या चेहऱ्यावरून ती खूप दुःखी दिसत असते. तेव्हा तिथे आबा कलाला म्हणतात काय झालं कला, तुझी तब्येत तर ठीक आहे ना? त्यानंतर अद्वैत कलाजवळ जातो आणि कलाला म्हणतो कला तू तर मला माफ केलं होतंस ना, तुला तर इथे खुश होऊन यायला हवं होतं. तू तुझ्या चेहऱ्यावरून इतकं सॅड का दिसत आहेस? तर कलाचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो आणि कला विचार करत असते की अद्वैत तू वरून कितीही खोटं प्रेम दाखवण्याचं नाटक करतोस हे मला माहिती आहे. तुझं प्रेम माझ्यावरती नाही तर नैनाताईवरती आहे हे मला चांगलंच माहीत आहे, असं कला स्वतःशी म्हणत असते. तेव्हा तिथे सोहम म्हणतो असं वाटतंय अद्वैत दादाने कला वहिनीची माफी नीट मागितली नाही. वहिनी जरा नाराज दिसत आहे. सर्व चांदेकर कलाला खूप मोठी जबाबदारी देणार असतात आणि आबा आता चांदेकरांची सर्व जबाबदारी कलाकडे सोपवणार असतात. कलाला चांदेकरांची मालकीण करणार असतात. त्यामुळे सर्व चांदेकर एकत्र आलेले असतात. तेव्हा तिथे कला खूप मोठा निर्णय घेते आणि कला म्हणते की मला माफ करा आबा, मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. हे ऐकल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आबा मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण तुम्ही मला घराची मालकीण बनवण्या लायक समजलं, परंतु मी ही जबाबदारी स्वीकारू शकत नाही. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो कला तू हे काय बोलत आहेस? त्यानंतर कला आणखीनच मोठा निर्णय घेते आणि ती सर्वांना म्हणते की मी हे घर सोडून जात आहे. तिथे सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कला एकदम असं कसं वागते याचा सर्वजण विचार करत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो कला तू काय करत आहेस, तुला कळतंय का? तेव्हा कला म्हणते मला चांगलंच कळतंय, मी हे घर सोडून जात आहे. तेव्हा तिथे आबा म्हणतात कला तुला काय झालंय? अद्वैत तुला काही बोलला आहे का? जर तो तुला काही बोलला असेल तर मला सांग, गरज पडली तर मी त्याला शिक्षा सुद्धा देईन. तेव्हा तिथे कला म्हणते मला कोणालाही शिक्षा करायची नाहीये, तुम्ही फक्त एवढं समजा की माझा या घरातून जाण्याचा निर्णय पक्का आहे आणि इथून जाण्याची माझी वेळ आली आहे आणि प्लीज तुम्ही मला कोणीही अडवू नका. तिथे नैना मात्र खूप खुश असते. ती विचार करत असते की या अद्वैतला वाटते की याने सर्व कलाला त्याच्या मनातील सांगितलं आहे आणि त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे, परंतु या अद्वैतला माहीत नाहीये की त्याचं बोलणं कलाने ऐकलंच नव्हतं आणि ही मूर्ख कला तर अर्थाचा अनर्थच करून बसली. तर तिथे कला तिच्या निर्णयावरती ठाम असते. सर्व चांदेकर कलाला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात, परंतु कलाच्या एका मोठ्या गैरसमजामुळे चांदेकरांच्या घरी खूप मोठा तमाशा होणार असतो. तर आता कला चांदेकरांचं घर सोडून जाणार का व आबा अद्वैत कलाला अडवण्याचा प्रयत्न कसा करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.